लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या गोदाकाठी असलेल्या रामवाडी परिसरात रामनवमी निमित्त आयोजित 2 दिवसीय उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलाय। विविध धार्मिक कार्यक्रम, महाआरती आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी परिसर दुमदुमून गेलाय। उत्सवाची सुरुवात 25 मार्च रोजी स्वानंद बेदरकर यांच्या श्रीराम विषयावरील प्रभावी व्याख्यानाने झाली आहे। त्यानंतर 26 मार्च रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला। पाळणा, भजन आणि धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेलंय। संध्याकाळी ढोल पथकाच्या गजरात उत्सवाला अधिक रंगत आली आहे। भक्तिचरणदास महाराज यांच्या हस्ते महाआरती पार पडली आहे। यावेळी आमदार देवयानी फरांदे यांचीही उपस्थिती लाभली आहे। तसेच लहान बाल कलाकारांनी श्रीराम, लक्ष्मण आणि हनुमान यांची वेशभूषा साकारत सादर केलेल्या अभिनयानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। अतिशय शांत, मंगलमय, पूर्ण भगवा असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। आज सगळ्या माझ्या हिंदू बांधवांना मी रामनवमीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आज या ठिकाणी शंभू बाहुल्यांच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात आणि आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि या गोदा पार्क आपण मी आमदार असताना गेल्या 10 वर्षामध्ये आपण हा पूर्ण करून घेतला। अतिशय सुंदर पार्क या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय, त्याचा आपण आनंद घेत आहात। पण आज मला अधिक आनंद झाला ते इथल्या भक्तिमय वातावरणाने, भगव्या वातावरणाने आणि आज आपल्या नाशिकचा भूमी पवित्र आहे, कारण प्रभू श्रीरामचंद्रांनी या ठिकाणी 14 वर्ष वास्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे आज ह्या ठिकाणी गोदेच्या साक्षीने या ठिकाणी रामनवमीचा कार्यक्रम होत असताना आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते, धन्यवाद देते। तट पर और गोदा पार पर मैं सर्वप्रथम उनको बहुत बहुत बधाई शुभकामनाएं देता हूँ। आए हुए सभी राम भक्त और आज रामनवमी के शुभ अवसर पर मैं आप लोगों को सबको बहुत बहुत बधाई शुभकामनाएं देता हूँ। जय श्री राम। प्रभु राम जी की पादस्पर्श नासिक, पुण्यनगरी, धर्मनगरी, सिंहस्थ नगरी, गोदावरी के तट पर आज प्रभु राम जी की प्रकट उत्सव निमित्त आज ये कार्यक्रम और गोदावरी की महाआरती, प्रभु राम जी की आरती, आज ये जो नियोजन आयोजन करके ये हम लोग की ये समझिए नासिक नाम ऐसे नहीं पुण्य नगरी कहा गया है, कहीं ना कहीं पुण्य नगरी है और हम लोग के अंदर वैसे धार्मिक की भावना कहीं ना कहीं जुड़ा हुआ, क्योंकि 88,000 मुनि ऋषियों की तपस्थली ये गोदावरी के तट पर हमारे ब्रह्मग्राज भगवान, माता सप्तश्रृंगी जहाँ निवासन है, यहाँ हम लोग कहीं ना कहीं आशीर्वाद दे रहे हैं और प्रभु राम जी की पादस्पर्श ऐसे पुण्य नगरी और यही भूमि पर हम लोग आज सभी लोग एक साथ में प्रभु जैसे अयोध्या में प्रकट उत्सव निमित्त धूमधाम में आरती और वो सरजू तट पर आरती होता है, आज उसी प्रकार आज प्रभु राम जी की प्रकट उत्सव निमित्त गोदावरी के तट पर हम लोग सभी लोग मिलकर पूरे नासिककर मिलकर आज हम लोग आरती कर रहे हैं। कहीं ना कहीं हम लोग या उत्सवाचं आयोजन मनीष शंभू सुनील बाकुल यांच्या पुढाकारातून करण्यात आलं होतं। कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय। तसेच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्यानं संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।